चला बनवूया नाश्त्यासाठी उपमा। पहिले रवा भाजून घेतला, नंतर एका पॅन मध्ये फोडणी करून त्यात चिरलेला कांदा, मिरच्या, कढीपत्ता आणि उडदाची डाळ, शेंगदाणे देखील घालू शकता। आणि सगळ्यात शेवटी भाजून ठेवलेला रवा घेतला आणि परतून घेतलं। परतून घेतल्यानंतर त्यात घालूया आपण मीठ, आवडीनुसार साखर, दही आणि चमचाभर तूप आपण शिजवल्यानंतर देखील घालू शकतो। सर्व एकदा परतून घ्यायचंय आणि मग गरम पाणी टाकायचंय। गरम पाणी टाकल्यानंतर उपमा खदखदायला लागतो, तेव्हा अंगावर देखील उडू शकतो, तेव्हा आपण काळजीपूर्वक एकदा परतून घ्यायचंय आणि ते जेव्हा पाणी आटत येईल तेव्हा आपण झाकण ठेवून वाफ काढायची आहे। तेव्हा गॅस आपण बारीकवर ठेवूनच वाफ काढायची आहे। बघा, लुसलुशीत असा सुंदर उपमा तयार झालेला आहे। चला मग उद्या नाश्त्याला तुम्ही पण बनवणार ना उपमा? सर्व करताना आपण छानपैकी त्याला आकार देऊन एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये घालून त्याच्यावर सर्विंगसाठी कोथिंबीर, खोबरं सजवून देखील देऊ शकतो, दही देखील घालू शकतो। थँक्यू।